हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? सिक्रेट मसाला तयार करून घेतला. आधी लसूण घातली, कोथिंबीर, जिरे घातले, जरासं चेचून घेऊन मग खोबरं घातलेलं आहे. खोबरं घालून याला बारीक असं वाटून घेतलं. मस्त लागतं ना असं वाटून घेतल्यावर, म्हणून चव अप्रतिम लागते. आता काय केलं, तेल घातलं 4 चमचे आणि वांगी असे मोठे फोडी करून वाफायला ठेवले. वांगी चांगले वाफलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता वांगी वाफल्यावर लगेचच गरम असतानाच बारीक करायचे असे रवीनं, तेव्हाच ते बारीक होतात. गार झालं तर बारीक होत नाहीत, म्हणून पटपट असे बारीक करून घेतले रवीच्या साह्याने. सगळं चांगले बारीक पण झालेले आहेत कारण चांगले वाफलेले आहेत. आता यात तिखट घालून घ्यायचं. तिखट जरा जास्त घालायचं, म्हणजे काय होतं, भरीतची चव अप्रतिम लागते. 4 चमचे तिखट घातलं. कारळचा कूट घातला 2 चमचे, 2 चमचे शेंगाचा कूट घातला आणि चांगलं हातानंच मिक्स करून घेतलं. हातानंच चांगलं मिक्स होतं, म्हणून असं चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे. आता कांद्याची पात आहे अशी बारीक चिरून घेतलेली आहे. स्वच्छ धुवून पण ठेवलेली आहे. मेथी पण बारीक चिरून घेतलेली आहे. आता यात कांद्याची पात घातली 2 मूठ, 2 गच्च मूठ भरून घातले आणि 2 मूठ मेथी घातलेली आहे. ताजी मेथी आहे. चांगलं सगळं हातानं मिक्स करून घेतलं. कोथिंबीर पण घातली त्यावर. आता फोडणी घालूया त्याला. 2-3 चमचे तेल घातलं, हिंग घातलं, जिरे आणि मोहरी घातले आणि आपण मगाशी मसाला तयार करून ठेवलेला ना लसूणचा, तो पण घातला. आता चांगली फोडणी यावर ओतून घ्यायची आहे. मस्त लागते फोडणी एकदमच. आता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्यानं. तुम्हाला पण भरीत आवडतं का ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्ही पण अशाच प्रकारे करता का? तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीजचं. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, खात राहा.